ऐश्वर्या आली असते ना सरळ केलं असतं तुला माहितीये का. आणि मित्र म्हणतो तुमचं कधी आहे सौमित्र. साखरपुडा झाल्यानंतरचे पहिले काही क्षण फार नाजूक असतील. चटकन वादविवाद होतील. दादा अरे तू सांगितलं तसं सगळं केलंय. आता मित्रमंडळी थोडस गलका करतीलच ना. काय बडबड करतोय. अरे आता साखरपुड्याची एक काम कर ना दादा, तूच तुझ्या भाषेत जरा समजून सांग या पोरांना, म्हणजे ऐकतील. माझे काय लोचचे असल्यामुळे लाडाचे ऐकणार नाहीत. अरे पण तू हे तू सांग. मी तुझं ऐकतील, माझं नाही ऐकायची पोरं, जरा लाडाचे. त्याचा काही संबंध नाही. अरे शांतता राखा. काय मासळी बाजार चाललाय. बोलत बसतो नुसतं. अरे गप्प बस. जायचंय त्याला जा म्हणले. जातो. रोकडे. अरे माठ्या बावळट बावळट. काय करतोस तू. मी काय सीए सोडले. हो का. मग आता काय धरणार. तुम्हाला बसायचंय का सांगा ना. मला नाही बसायचं. चला. अरे अरे तू इथं बस. तुझा साखरपुडा आहे ना. मग गावरलं एकदम. रोकडे. लग्न झालं म्हणजे बायकोला इतकं चिकटून चिकटून बसायला नाही पाहिजे. बाजूला सरक. शाबास. मित्र हो, आपण सगळे आमच्या साखरपुड्यासारख्या घरगुती कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात याबद्दल मी आपला आभारी आहे. खरं सांगायचं तर आज हे जे काही चाललंय, म्हणजे आधी साखरपुडा ठरवणं, मग कार्यालय कॅन्सल करणं, मग कुठलीही रीत न पाळता, कुठलीही विधी न करता हा समारंभ साधेपणाने पार पाडणं हे मला बिलकुल मान्य नाही. आजपर्यंत मी इतकी लग्न जमवली, पण ह्या लग्नासारखा गुंता आजपर्यंत मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिलेला नाही. हे सगळं इथे बोलायची काय गरज आहे का. बोलो ना. जाऊ दे. आधी या सौमित्राला ऐश्वर्या आवडली. खरंच. पण ती मिळाली नाही. मग या मैत्रिणीशी जमवलं. बर. आणि ते झालं म्हणस्तवर तिच्या आई वडिलांनी घटस्फोट घेतला. अरे आणि नंतर पुढं त्यांच्या पावलावर पाऊल टाकून या मुलीने हे लग्न मोडलं. आता या आकृतीशी लग्न ठरलंय. तिचे आई वडील दिल्लीहून आलेले आहेत. माझी एवढीच इच्छा आहे, आता यांच्या साक्षीनं हा साखरपुडा टिकावा आणि या साखरपुड्याचं लग्नामध्ये रूपांतर व्हावं, एवढीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि मला काय म्हणायचं माहितीये का. नाही म्हणजे
एवढं बोलून मी माझं लांबलेलं भाषण संपवतो. अहो काका. अहो काका काय, चंद्रमोहन म्हणा हो. बर, आज तुझ्या मनासारखं. तर चंद्रमोहन, मी किंवा तू किंवा आपल्या पिढीची माणसं यांनी एक गोष्ट या तरुण मुलांच्या बाबतीत समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ही तरुण मुलं नाती तुटली तरी मैत्री तुटू देत नाहीत. आणि जान कुर्बान करतात एकमेकांवर. याचं जितं जागतं उदाहरण म्हणजे आमची मैत्रेयी. अरे खरं बोललात ब्युटी. अरे 3 cheers फॉर मैत्रेयी. हिप 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 हिप. चला आता साखरपुड्याला सुरुवात करा. अरे उठा ना, उठा ना मग. वा, अभिनंदन. आकृती.
हे बघ सौमित्र, मला माहिती की आता गोष्टी खूप बदलल्यात आणि माझी अशी इच्छा नाहीये की आता माझ्यासाठी पुन्हा एकदा तू सगळं बदलावंस. पण आता जर मी खरं नाही ना बोलले, सगळ्या मित्रांना वाटेल की मी त्यांना फसवलंय. सॉरी. मी नाही थांबत इकडे, मला नाही बघवणार सगळं. असं नको करू. मी आधीच सांगत होते की मला इकडे नका आणू म्हणून, तरी पण कोणी माझं ऐकलं. मला जाऊ देत अगं ऐक माझं मैत्रिणी, प्लीज. मला मैत्रिणी प्लीज ऐक ना, असा धीर नको सोडूस तू. अगं मैत्रीण थांब. मला तुझ्याशी बोलायचंय सौमित्र. Thank you so much. Thank you. थँक गॉड फायनली तुझी गर्लफ्रेंड बोलली. हो, मला 2 क्षण वाटलं की तुलाच घालायला लागते का अंगठी. पावळट बोललीच नाही. चलो सबको बताते हैं. आकृती, थँक्यू. खरंच थँक्यू. माझा खरं तर पुनर्जन्म वगैरे यावर विश्वास नाहीये, पण जर असता तर. थँक्यू. तुझ्यामुळे माझे आई बाबा इथे आले आणि थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. चले. ओके मंडळी, चला कार्यक्रमाला सुरुवात करा. खुशबाई, मी ही बोलली बरं झालं हो, नाही तर काय माझं आज काही खरं नव्हतं. आंटी, पण त्याआधी मला एक गोष्ट सांगायची सगळ्यांना. काल ज्या मुलीच्या बोटामध्ये अंगठी अडकली तो फक्त कोइन्सिडन्स नव्हता. कारण अडकलेली अंगठी ही योग्य मुलीच्या बोटातच अडकली होती. काय कसली काय अंगठी कोणाच्या बोटात काय?
माई तू का सांगितलंस त्यांना? माईपासून काही लपून राहतं का? किंवा माईमुळेच हे सगळं लपून राहिलं असं म्हणायला हरकत नाही. एक मिनिट सगळेजण कोड्यात बोलू नका. काय असेल ते मला स्पष्टपणे सांगा. ओके. माई मैत्रीला खूप चांगली ओळखते, त्यामुळे माईला माहिती होतं की मैत्रीला तिची चूक कधी ना कधी कळणार. त्यामुळे माईनं मला आणि सौमित्रला विश्वासात घेऊन हा सगळा प्रेमाचा ड्रामा प्लॅन केला. काय? हो, आणि आम्हाला असा अंदाज होता की म्हणजे या सगळ्यामुळे मैत्री जळून खाक होईल आणि सगळं खरं सांगून टाकेल, पण शेवटच्या क्षणापर्यंत विकेटवर टिकून होत्या मॅडम. माई हे खरं आहे का सगळं? हो. एक मिनिट. हे जे सगळं काही चाललंय ना ते आम्हा सगळ्यांनाच पचायला खूप अवघड आहे. हे नक्की कोणाकोणाला माहित होतं? मला, सौमित्रला आणि आकृतीला. आणि माझ्या आईबाबांना पण. हो. कारण ते दिल्लीहून निघण्याच्या आधीच सौमित्रनं आणि माईनं त्यांना कळवलं होतं. जी हाँ, हमें पता था, इसलिए तो हम लोग आए. काय आहे? कसं काय? म्हणजे आम्हाला कुणालाच कसं काही कळलं नाही. तुमचं सगळ्यांचं इकडचं तिकडचं बोलून झालं असेल ना, तर सौमित्रचा साखरपुडा नक्की कोणाशी होणार आहे हे मला कळेल का? कोणाशी काय होणार काय विचारतोस चंद्रमोहन? आता सौमित्र मैत्रीला अंगठी घालणार. दॅट्स इट. थँक्स. सॉरी. सॉरी. सोडू नको आता, हात पुढे कर. असं नाही, मला घालत ती. या नाही उजव्या हातात. बसत नाही. खुश. काय झालं का मनासारखं? तुझं पण.